नमस्कार. पक्षकारांच्या माइंडमध्ये एक छोटासा कन्फ्युजन आहे ज्याच्यामुळं खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग होत आहे पक्षकार आणि वकिलांमध्ये. तर हा व्हिडिओ खास पक्षकारांसाठी आहे. तो म्हणजे तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये जाऊन डिक्री करून घेताय, एखादा पार्टिशनचा दावा आहे, तुमचा जो क्लेम होता तो झालेला आहे आणि ते क्लेम जे आहे कोर्टामध्ये जाऊन डिक्री म्हणजे पास झालेली आहे. तुम्ही ते ऑर्डर घेतलात. डिक्री झाल्यानंतर तुम्हाला असं एक कन्फ्युजन आहे की तुमची डिक्री झाली म्हणजे तुमचा पार्टिशन झाला, आपोआप तुमच्या नावावर सगळं काही भेटून जाईल असं होते, असं तुम्हाला वाटते. पण हे क्लिअरली चुकीचं आहे. हे नाही होत, असं नाही होत. जेव्हा तुम्हाला डिक्री भेटून जाते तेव्हा त्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे ते तुम्हाला वकील नाही करून देत, ते तुम्हाला स्वतःला करायचं असतं. ज्याच्या त्याच्या लेवलनुसार, ज्याच्या त्याच्या गावानुसार, जर तुमच्या गावात कलेक्टर असेल तर कलेक्टर किंवा एसडीएम असेल तर एसडीएम, अथवा अन्यथा तहसीलदार असेल तर त्यांना भेटून तुम्ही तुमचा जो डिक्री आहे ते डिक्री त्यांना देऊन पुढची प्रोसेस करून घ्यावं लागत असतो. तर डिक्री झाली म्हणजे तुमचा पार्टिशन झाला, तुमचा वाटणीचा दावा पूर्ण झालेला आहे, तुमच्या नावावर आपोआप सातबाऱ्यावर तुमचे नावं येतील. हे जे कन्फ्युजन आहे ते माइंडमधून काढून टाका. अन्यथा खूप मोठा मिसअंडरस्टँडिंग एकमेकांमध्ये होण्याचे प्रकार चालू आहेत. तर फक्त डिग्रीपर्यंतचा काम जो आहे ते तुम्हाला वकील करून देतील. बाकीचा जो काम आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.